हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे। आपण वाचत आहोत अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग। कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांची निरीक्षण, सैन्यांचे निरीक्षण। आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 43, 44, मे बी 45, 46 असे, म्हणजे हा अध्याय संपतोय। अध्याय पहिला श्लोक नंबर 43। उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्य अनुशुश्रुमा। एक नंबर। उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्य अनुशुश्रुमा। उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्य अनुशुश्रुमा। उत्सन्न विनाश झालेल्या, कुलधर्मानां ज्यांना कुल परंपरा आहेत ते, मनुष्यानां अशा मनुष्यांचे, जनार्दन हे कृष्ण, नरके नरकात, नियतम नित्य नेहमी, वासः निवास, भवती असे होते, इति या प्रकारे, अनुशुश्रुमा गुरु शिष्य परंपरे मध्ये मी ऐकले आहे। उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नियते नरके नियतं वासो भवतीत्य अनुशुश्रुमा। हे प्रजापालक, हे कृष्ण, गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्य निवास करतात। थोडीशी उजळणी, काल आपला क्लास झाला नाही, माफ करा। त्याच्या आधीच्या 2 श्लोकामध्ये, 3 श्लोकामध्ये ऍक्च्युली अर्जुन हेच सांगतो, 2-3 श्लोकामध्ये, 4 श्लोकामध्ये, की मी जर या सर्वांना मारलं तर कुलाचा क्षय होईल, कुलधर्म नष्ट होईल आणि उरलेले कुटुंब
अधर्माच्या मार्गाला लागेल, विशेष करून कुळातील स्त्रिया, कुलीन स्त्रिया दूषित होतील, त्यांच्यामुळे वर्णसंकर संतती निर्माण येईल, पॉप्युलेशन वाढेल. आणि अशी वर्णसंकर पॉप्युलेशन, वर्णसंकर लोकसंख्या संतती ही निश्चितपणे सगळी परिस्थिती नरकमय करून टाकेल. आणि अशी वंश परंपरा नष्ट करणारे अशा प्रकारे वंश परंपरा नष्ट झाल्यामुळे वर्णाश्रम धर्म नष्ट होईल. तर ह्याच तो आता शेवट करत आहे. अर्जुन म्हणतो की हे प्रजापालक म्हणजे हे जनार्दन, हे कृष्ण. आता इथे जनार्दन मानण्यामागे देखील त्याचा उद्देश आहे. हे सगळं सांगून झाल्यानंतर अर्जुन म्हणतो असं मी गुरु शिष्य परंपरेमध्ये ऐकलेलं आहे. तो संदर्भ देतो, स्वतःचं मत मांडत नाहीये. आणि हे सगळं केल्यामुळे जो कोणी या कुलपरंपरेला विध्वंस करणारा असतो तो देखील नरकातच जातो, असं मी ऐकलेलं आहे. आणि मग पुढच्या श्लोकात तो म्हणतो, मी हे श्लोक वाचतो म्हणजे तुम्हाला एक सिक्वेन्स लक्षात येईल, मग आपण तात्पर्य वाचूया. पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो, अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनम उद्यतः. अरे रे, आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत. महत् पापम, खूप मोठे पाप. हे किती चमत्कारिक आहे. राज्य सुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत. आणि मग त्याच्यानंतरच्या शेवटच्या श्लोकामध्ये अर्जुन डिक्लेअर करतो, यदिमाम अप्रतिकारम शस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रा रणे हंतु तन्मे क्षेमतरम भवेत. शस्त्रधारी धृतराष्ट्र पुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल. तर अर्जुनचे हे फायनल तो सांगून टाकतो. तर हे तात्पर्य तिन्हीची आपण वाचत वाचत चर्चा करूया. कुलधर्म, कुलधर्माचं महत्व, त्यापासून निर्माण होणारी संतती, ती वर्णसंकर, वर्णाश्रमाचं महत्व, याबद्दल आपण ऑलरेडी डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. जे नवीन असतील त्यांनी मागच्या 2 श्लोकावरचे रेकॉर्डिंग ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता अर्जुन म्हणत आहे की अशा प्रकारे हा कुलधर्म नष्ट व्हायला जर मी कारणीभूत झालो तर मला पण नरकात जावं लागेल. केवढं मोठं पाप तुम्ही माझ्याकडून करून घेताय हे जनार्दन. श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात, अर्जुनाचा युक्तिवाद त्याच्या वैयक्तिक अनुभवावर नव्हे तर त्याने आचार्यांकडून जे ऐकले होते त्यावर आधारित होता. खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. वास्तविक ज्ञान प्राप्तीचा हाच मार्ग आहे. अशा ज्ञानात प्रथम पासूनच स्थित झालेल्या योग्य व्यक्तीच्या मदतीशिवाय वास्तविक ज्ञानाच्या अंतिम ध्येयाकडे पोहोचता येत नाही. त्याच्यावरती थोडस चर्चा करूया आपण. अर्जुन, मागच्या वेळी देखील एक प्रश्न आलेला, मी त्याचं उत्तर म्हणून माताजींना बोललेलो की कोणीही असो, इवन आपल्या क्लासमध्ये देखील किंवा तुमचे स्वतःचे आराध्य गुरु जरी असले समोर, तरी परिप्रश्न विचारणे हे शिष्याचं काम असतं. आणि विशेष करून हे शास्त्रात कुठे दिलेलं आहे हे विचारणे महत्वाचं असतं. श्रील प्रभुपाद हजारो ठिकाणी याचं महत्व सांगतात, हजारो ठिकाणी. मी अतिशयोक्ती करत नाही ऍक्च्युली, अक्षरशः इतक्या ठिकाणी मी हे ऐकलेलं आहे की आपल्याला जे ज्ञान मिळतं ते आहे तसं आपण पुढे दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही बदल केला नसला पाहिजे, काही एक्स्ट्रा ऍड केलं नसलं पाहिजे, काही त्यातलं काढलं नसलं पाहिजे.
नसेल तरी ही ज्ञानाची साखळी तुटते. यालाच गुरु शिष्य परंपरा म्हणतात. आणि या गुरु शिष्य परंपरेमध्ये ज्ञान घेणे यालाच दीक्षा म्हणतात. येस, हे प्रभुपादांचंच वाक्य आहे देखील. प्रभुपाद स्पष्टपणे सांगतात की ज्याला आपण दीक्षा म्हणतो रोजच्या ह्याच्यामध्ये, ती एक औपचारिकता असते आणि ती औपचारिकता केली नाही गेली काही फरक पडत नाही. परंतु खरी दीक्षा असते गुरुकडून शिष्याने ज्ञान घेणे. ते ज्ञानाचं ट्रान्सफर जिथं होतं त्याला म्हटलं जातं गुरु शिष्य परंपरा. आणि कधीही कोणत्याही व्यक्तीने गुरु शिष्य परंपरेमध्ये आलेले हे ज्ञान आहे तसं गुरु शिष्य परंपरेच्या नुसारच समोर पुढे सांगितलं पाहिजे. गुरु किंवा आचार्य हे प्रभुपाद म्हणायचे हे वाया मीडियम असतात. वाया मीडियम म्हणजे काय? एक पारदर्शक माध्यम, जे इकडून येत आहे ते आहे तसं पुढे देणे. आणि अशा गुरु शिष्य परंपरेमध्येच ज्ञान प्राप्त करणे हाच खरा मार्ग आहे, हा एकमेव मार्ग आहे. कलियुगामध्ये काय होतं, बरेचसे आपल्याला दिसतात, बरेचसे साधू बाबा बुवा बोगस गुरु होऊन बसलेले असतात, काय वाटेल ते सांगतात. आणि मग बऱ्याचदा लोकांची दिशाभूल होते, फसवणूक होते. आणि मग मॅक्झिमम लोक हे स्वतः वाचन करण्यामागे लागतात किंवा सगळा धर्मच सोडून देतात, काही अर्थच नाही. आणि हे खूप डेंजरस असतं. स्वतः ज्ञान घ्यायचा प्रयत्न करणे किंवा हे सोडून देणे, दोन्ही डेंजरस असतं. त्यापेक्षा भगवंतांना आपण प्रार्थना केली पाहिजे की मला प्युअर प्रामाणिक शुद्ध गुरु मिळू दे, ज्याच्याकडून मी ज्ञान प्राप्त करेन. ज्ञान प्राप्त करण्यासाठीच गुरु असतो, बाय द वे, हे पण लक्षात ठेवा. अगदी लहान मुलाला जरी जाऊन विचारलं तरी तो गुरुची व्याख्या सांगेल. गुरु म्हणजे कोण? जो ज्ञान देतो. आणि 4थ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या भगवंत देखील तेच सांगणार आहे, प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तर हा वास्तविक ज्ञान प्राप्तीचा हा खरा मार्ग आहे. आणि हे जिथं होत नाही तिथे सगळं विस्कळीत होतं, सगळं विस्कळीत होतं. आणि याचं पालन स्वतः भगवान श्रीकृष्ण करतात. आता इथे आपण बघत आहोत की याचं पालन स्वतः अर्जुन देखील करत आहे. अर्जुन म्हणतो की माझं मत नाही आहे. स्वतःचं मत मांडणे हे सगळ्यात डेंजरस असतं अध्यात्मामध्ये. मला वाटतंय, माझ्या मताप्रमाणे. कालच सकाळी मी शिल प्रभुपादांचं एक लेक्चर ऐकत होतो. शिल प्रभुपाद चिडून म्हणतात, यू रास्कल बदमाश, तुझ्या मताला कोण विचारतंय? सगळे शास्त्रज्ञ, सगळे तत्वज्ञानी आजकालच्या जगामध्ये सगळे वाक्याची सुरुवातच अशी करतात, मला वाटते, माझ्या मताप्रमाणे. अरे तुझ्या मताला व्हॅल्यूज काय आहे? हो नाही. गुरुच्या मताला व्हॅल्यू असते, कारण गुरु कधीही म्हणत नाही माझ्या मते किंवा मला वाटते. शिल प्रभुपादांची इतके लेक्चर्स आहेत, इतके पुस्तक आहेत, तुम्हाला कुठेही सापडणार नाही माझ्या मते. शिल प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी संदर्भ देतात, या उपनिषदाच्या मते, या शास्त्राच्या मते, या पुराणाच्या मते. आणि जरी दिलेलं नसलं तरी तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की हे कुठून आणलेलं आहे शिल प्रभुपादांनी, जर तुम्ही शिल प्रभुपादांची सिरियसली पुस्तकं वाचायला लागलात. आणि हीच पद्धती असते, ही अतिशय इम्पॉर्टंट पद्धती असते. म्हणून मी तुमच्यापैकी काही जणांना वाईट वाटलं असेल जेव्हा परवा मी उत्तर दिलं, थोडंसं दांभिक पण वाटलं असेल, अहंकाराने दिलंय की काय असं वाटलं असेल, परंतु हीच पद्धती असते. अगदी विनम्रपणे आपण विचारणे की हे कुठे दिलेलं आहे, कुठे सांगितलेलं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि प्रभुपाद ऍक्च्युली 2-3 ठिकाणी हे पण म्हणतात की जो गुरु किंवा जो प्रचारक, उपदेशक हे न सांगताच प्रचार करत असतो, उपदेश देत असतो की हे कुठे दिलेलं आहे, तो मूर्ख असतो. त्याच्या प्रचाराने काही त्याच्या प्रचाराला काही व्हॅल्यू नसते, त्याच्या प्रचाराने काही उपयोग होत नाही. याचं एक अत्यंत महत्वाचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेव्हा प्रभुपादांनी सुरुवातीला फक्त कीर्तन करून लोक गोळा केले, एक दिवस त्यांना म्हणाले आजपासून आपल्याला भगवद्गीता वाचन करायचंय, तुम्ही बसा मी वाचून दाखवतो तुम्हाला. मग हळूहळू प्रभुपादांनी लेक्चर्स द्यायला सुरुवात केली अमेरिकेमध्ये. आणि तोपर्यंत असे 5-6 जण एकदम कट्टर प्रभुपादांचे चाहते झाले होते. त्यापैकी मेन म्हणजे कीथ हॅम, व्हॉट्स हिज नेम,
कीर्तनानंद, मुकुंद मुकुंद स्वामी प्रभू, ब्रह्मानंद प्रभू, हे सगळे रोज यायचे. आणि प्रभुपाद आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये श्लोक वाचायचे. प्रद्युम्न प्रभू श्लोक वाचायचे ऍक्च्युली प्रभुपादांसाठी, भाषांतर वाचायचे. आणि प्रभुपाद कधी तात्पर्य वाचायचे नाहीत, कारण प्रभुपादांनी स्वतःच लिहिलेलं होतं, ते लेक्चर द्यायचे. आपण तसं केलं नसलं पाहिजे बरं का, आपण तात्पर्य सिरियसली वाक्याने वाक्य वाचलं पाहिजे. तर प्रभुपाद लेक्चर देताना दरवेळी सांगायचे, प्रत्येक श्लोक सांगायचे. सर्व धर्मान परित्यज्य 18व्या अध्यायात असं म्हटलेलं आहे, असं सांगायचे. श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे, यस्य आत्मबुद्धी 11व्या स्कंदात सांगितलेलं आहे. एक दिवस हे मुकुंद प्रभू का कोणीतरी प्रभुपादांकडे गेले आणि म्हणाले, प्रभुपाद आम्हाला तुम्ही काय सांगताय त्यातलं काही कळत नाही, हे कुठल्या शास्त्रातला आलेला आहे, कोण म्हटलेलं आहे. प्रभुपाद बऱ्याचदा सांगायचे, माझे गुरु महाराज असं म्हणतात, श्रील रूप गोस्वामी असं म्हणतात. मग यांचा खूप विश्वास बसलेला प्रभुपादांवरती, आणि मग त्याने अगदी कुतूहलाने प्रभुपादांना त्यांनी सांगितलं की हे सगळं सांगायची काही गरज नाही प्रभुपाद, कारण आम्हाला तर यातलं काहीच माहिती नाही. कशाला सांगताय, या शास्त्रात इथे दिलंय, त्या शास्त्रात इथे दिलंय, या आचार्यांनी म्हटलंय, त्या आचार्यांनी म्हटलंय, आम्हाला काय फरक पडतो, आम्हाला काही फरक पडत नाही, आमच्यासाठी सगळंच नवीन आहे. प्रभुपाद 2 मिनिटं शांत बसले आणि म्हणाले, हे मी तुमच्यासाठी सांगत नाहीये. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला, आमच्यासाठी सांगत नाही, मग कशासाठी सांगतोय? हे मी माझ्याशी प्रामाणिक राहण्यासाठी सांगतोय. मी जर हे तुम्हाला सांगितलं नाही कुठल्या शास्त्रातून हे आलंय, तर मी त्या क्षणाला बोगस गुरु होतो. त्यामुळे मला हे सांगितलंच पाहिजे, काळजी करू नका, तुम्हाला हळूहळू हे लक्षात राहील. ते इतके प्रामाणिक होते श्रील प्रभुपाद, आणि त्यांचीच परंपरा आपण चालवली पाहिजे ऍक्च्युली. आणि हे शिष्यासाठी पण खूप महत्वाचं असतं. नसेल तर मग कोणी उठून काही सांगेल, कसं विश्वास ठेवणार आपण त्याच्यावर? कुठल्या शास्त्रातून आलेलं आहे, कुठल्या पूर्व आचार्यांनी सांगितलेलं आहे, हे सगळं आपल्याला विथ प्रूफ कळालं पाहिजे. आणि मला वाटतं 14व्या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये, माझे संदर्भ बऱ्याचदा चुकतात बरं का, कारण अजून मी पण खूप नवीन आहे. बऱ्याचदा म्हणजे हे कुठे दिलेलं आहे लक्षात राहत नाही, परंतु मी शोधून काढू शकतो तुम्हाला जर हवं असेल तर. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की हे माझं मत नाही, हे शास्त्राचं मत आहे. वाव! जो परमपुरुषोत्तम भगवान आहे ती व्यक्ती देखील म्हणते की माझं मत तुम्ही ऐकू नका, शास्त्राप्रमाणे आलेलं. शास्त्र सगळ्यात टॉप मोस्ट असतं. शास्त्रात असेल तरच ते आपण मान्य करायचं, नसेल तर मान्य करायचं नाही. कुणी काही सांगेल मग उद्या. तर इथे प्रभुपाद हा मुद्दा पटवून सांगतायत की अर्जुनाचा हा जो युक्तिवाद होता, म्हणजे आतापर्यंत जे काही अर्जुन बडबडत होता, असं होईल, तसं होईल, हे होईल, ते होईल, अर्जुन आता फायनली सांगून टाकतो की हे माझं मत नाहीये, मी गुरु शिष्य परंपरेमध्ये ऐकलेलं आहे. माझं चुकू शकतं, परंतु मी जे ऐकलंय ते तुम्हाला सांगतोय. आणि त्याच्या बेसिसवरती मला वाटतंय युद्ध केलं नसलं पाहिजे, नाहीतर आपल्याकडून खूप मोठं महान पाप होईल. तर हे खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. भगवद्गीतेमधून अशा इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, कारण भगवद्गीतेच्या आधारावरती आपलं जीवन आपल्याला सुखी करायचंय, आपला स्वतःचा आपल्याला उद्धार करायचा आहे. नसेल तर भगवद्गीता वाचन करून उपयोग काय? भगवद्गीतेची पूजा करायची नाही आपल्याला. तर प्रभुपाद इथे म्हणतात की वास्तविक ज्ञान प्राप्तीचा हाच मार्ग आहे, म्हणजेच गुरुकडून श्रवण करून घेणे हाच मार्ग आहे. अशा ज्ञानात प्रथम पासूनच स्थित झालेल्या योग्य व्यक्तीच्या मदतीशिवाय वास्तविक ज्ञानाच्या अंतिम ध्येयाकडे पोहोचता येत नाही. आणि हे प्रॅक्टिकल पण आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही हुशार नाही किंवा तुम्हाला काही कळतच नाही किंवा तुमची आकलन शक्ती नाही, असा अर्थ असा नसतो. परंतु माझं मी वाचून सगळं समजावून घेतो म्हणणारा मॅक्झिमम वेळेला चुकत असतो, आणि कलियुगामध्ये तर 100% चुकत असतो. कारण कलियुगामध्ये आपली स्मृतीच कमी झालेली आहे, की नाही? सत्य कमी झालेलं आहे, फसवण्याची वृत्ती वाढलेली आहे. मग होतं काय की हे एक श्लोक वाचल्यानंतर हे आपल्याला आवडायला लागतं, कारण आपली इंद्रिय तृप्ती जी आपण करत असतो त्याला हे थोडंसं अलाव करत असतं.
किंवा आपली जी मनोधारणा आहे की हे म्हणजेच भक्ती, त्याला साजसं सोपंसं जर आपल्याला एक श्लोक मिळाला तर आपण म्हणतो येस हेच आहे, परमनंट फायनल हेच आहे. पुढचं आपण वाचत नाही, किंवा बऱ्याचदा हे असंच का दिलंय आपल्याला लक्षात येत नाही, कारण त्याचं स्पष्टीकरण 17व्या अध्यायात दिलेलं असतं. मग असा व्यक्ती पाहिजे आपल्याला समजावून सांगायला, ज्याने ह्या सगळ्याचा अभ्यास केलाय, ज्याला इकडचं तिकडं तिकडचं इकडं सगळ्याचा संदर्भ माहिती आहे, थोड्याफार प्रमाणात का होईना, तो आपल्याला समजावून सांगू शकेल यात चुकीचं काय आहे. इट्स गुड, सदैव हे चांगलं असतं, हो की नाही. आणि बऱ्याचदा अशा चुका होतात. तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो. आमच्या पहिल्या वेळच्या भगवद्गीतेचं जेव्हा आम्ही वाचन करत होतो, तेव्हा असंच हे आपल्या भगवद्गीतेच्या क्लासचे लिंक बऱ्याच जणांनी फॉरवर्ड केली. मग बरेच नवीन लोक जॉईन झाले आणि त्यातला एक निर्विशेषवादी होता, पक्का निराकारवादी मायावादी होता. त्यांनी 2-4 दिवस मला मेसेज केला, म्हणाला प्रभूजी तुमच्याशी बोलायचंय. म्हटलं ठीक आहे, बोलूया आपण असं. एक दिवस क्लास झाल्यानंतर फोन घेतला मी त्याचा. तो म्हणाला की 8व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात, जो कोणी माझ्या ओंकारावर ध्यान करतो तो माझ्याकडे येऊन पोचतो. आणि तुम्ही म्हणाला, तुम्ही हरे कृष्णवाले हे हरे कृष्णावरती ध्यान करायला लावता, भगवंतांच्या साकार रूपावरती ध्यान करायला लावता, श्याम सुंदर रूपावरती ध्यान करायला लावता, मोरपंख ज्याच्या डोक्यात आहे, वेणू ज्याच्या हातात आहे, याच्यावरती ध्यान करायला लावता. तुम्ही चुकीचा प्रचार करताय. आणि 1-2 तास तो माझ्याशी भांडत होता, ऍक्च्युली अक्षरशः 1-2 तास. आणि त्याला मी प्रत्येक श्लोक सांगायला लागले तर तो ऐकायला तयार नाही. त्याला म्हटलं 6वा अध्याय तुम्ही वाचलाय का? नाही, मला काय माहिती नाही. त्या म्हटलं 12वा अध्याय वाचलाय का? नाही, मला काय माहिती नाही. असंच करायचं. मग एकाच श्लोकावर का थांबलाय तुम्ही? नाही, ह्या श्लोकात सांगितलंय ना भगवंतांनी असं करायला. अरे होय, पण त्याच अध्यायामध्ये पुढे सांगितलंय की हे कुणी करायचं असतं, योग्याने करायचं असतं, भक्तांनी नाही करायचं. भक्तांनी काय करायचं असतं ते 12व्या अध्यायात दिलेलं आहे. उलट 12व्या अध्यायात आणखीन एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की या मार्गाने तुम्ही माझी भक्ती करू नका किंवा माझं स्मरण करू नका, तुम्हाला ते खूप अवघड जाणार आहे, खूप कठीण जाणार आहे. हे पण याच भगवद्गीतेत दिलंय, परंतु पुढे आपण वाचत नाही. मग मी शेवटी त्याला प्रश्न विचारला की बाबा तुझे गुरु कोण आहेत? तो म्हणाला माझा गुरु कोण नाही, माझं मी पुस्तक वाचतो. मग मी फोन ठेवून दिला. तुला गुरुच नाही, तुझ्याशी बोलण्यात काय अर्थ नाही. गुरु याचा अर्थ असा नसतो बरं का की ज्याने तुम्हाला दीक्षा दिलेली. गुरु याचा अर्थ असतो जो ज्ञान तुम्हाला हे सगळं समजावून सांगतोय. कारण त्यांच्याकडे जाऊन परत आपण प्रश्न विचारला पाहिजे. माझा पुढचा प्रश्न त्याला होता की तुमच्या गुरुशी माझी गाठ घालून देतो का? मी त्यांना प्रश्न विचारतो, कारण तू तर काही सांगत नाहीये कुठलं. मी तुला सांगतो हे श्लोक तू ऐकत नाहीये. तो म्हणाला मला गुरुच नाहीये, माझं मी वाचतो. तर हे असं असतं. आणखीन एक व्यक्ती मला भेटलेली, ते म्हणाले भगवद्गीतेमध्ये ध्यान करायला सांगितलंय, योगा करायला सांगितलंय, प्राणायाम करायला सांगितलंय. म्हटलं कुठे सांगितलंय प्रभूजी? ते म्हणले 6व्या अध्यायात सांगितलंय. म्हणले 6व्या अध्यायाच्या पुढे काही वाचले का तुम्ही? नाही, 6व्या अध्यायात मला सगळं कळालं, मी बंद करून ठेवलं भगवद्गीता. पुढचं कोण वाचणार? त्यामुळे ज्ञान घ्यायची एकमेव पद्धती असते, ती म्हणजे गुरु शिष्य परंपरेमध्ये अधिकारी प्रमाणित प्रामाणिक व्यक्तीकडून ज्ञान ग्रहण करणे. आणि त्यांच्या मदतीशिवाय अंतिम ध्येयाकडे आपल्याला पोहोचता येत नाही, प्रभुपाद सांगतात. आता पुढे वाचूया आपण. वर्णाश्रम संस्थेतील एका पद्धतीनुसार मनुष्याला मृत्यूपूर्वी आपल्या पाप कर्माचे प्रायश्चित करण्यासाठी विशिष्ट विधी करावा लागतो. जो नेहमी पाप कर्म करण्यातच गुंतला आहे त्याने या प्रायश्चित्त विधीचा उपयोग करून घेतलाच पाहिजे. असे न केल्यास त्या व्यक्तीला पाप कर्माचे फळ म्हणून दुःखमय कष्टमय जीवन भोगण्यासाठी निश्चितपणे नरकात घातले जाते, नरकात पाठवले जाते. तर जो कोणी या वैदिक संस्कृतीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, ज्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तो साहजिकच पाप कर्माला घाबरून असतो. जसं अर्जुन इथे पाप कर्माला घाबरते की मला नरकात जावं लागेल. ऍक्च्युली क्षत्रियाने घाबरलं नसलं पाहिजे. म्हणजेच काय, अर्जुन इथे धर्म सोडतोय, स्वतःचं कर्तव्य सोडतोय. बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की क्षत्रियाने
धर्माच्या रक्षणासाठी मारलं तरी चालेल, त्याला त्याचं पाप लागत नाही. किंवा काही काही ठिकाणी असंही सांगितलं जातं की धर्माचं, प्रजेचं रक्षण करण्यासाठी क्षत्रियाने पाप करायचे असतात, त्यासाठी भले त्याला नरकात जायला लागलं तरी चालेल, आपल्या कर्तव्याचं पालन करायचं. अर्जुन इथे पापाला घाबरतोय. युधिष्ठिर महाराजांना एकदा प्रश्न विचारला होता की पावसाळ्यापूर्वी मे महिन्यामध्ये शेतकरी लोक जेव्हा नांगर मारतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा पूजा करून राजा का नांगर मारतो. युधिष्ठिर महाराज म्हणाले की त्या नांगरामध्ये अनेक जीवांची आपण हत्या करत असतो आणि त्या हत्येचं पाप लागेल म्हणून शेतकरी घाबरलेला असतो. परंतु जर शेतकरी घाबरला तर राजाला धनधान्य कोण देणार, म्हणून राजा म्हणतो हे पाप मी माझ्यावर घेतो, परंतु हे तुम्ही करा. हा क्षत्रिय असतो. ऍक्च्युली पापाला देखील तो घाबरत नाही, कर्तव्य करणार. परंतु इथे आपण पाहतोय की अर्जुन पापाला घाबरतोय. तो म्हणतो माझ्यामुळे कुलधर्म नष्ट होईल, कुल परंपरा नष्ट होईल, माझ्यामुळे स्त्रिया दूषित होतील, माझ्यामुळे अशी संतती निर्माण होईल जे वर्णाश्रम धर्माचं नष्ट करतील, आणि हे सगळं माझ्यामुळे होईल. ह्याचं सगळ्याचं पाप मला लागेल. महत् पापम, खूप मोठं पाप लागेल, छोटं मोठं पण नाही, खूप मोठं पाप लागेल. मग त्याच्यासाठी मला एकतर तुम्ही प्रायश्चित सांगा, नाहीतर मी नाही करणार. पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारे पाप पुण्यावरती ठाम विश्वास असल्यामुळे बरेच लोकांच्याकडून चुकून जर एखादं पाप घडलं तर ते स्वतःहून प्रायश्चित करायचे, कारण त्यांना माहिती होतं स्वतःहून जर प्रायश्चित नाही केलं तर ते आपल्याला पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात कधी ना कधीतरी ते आपल्याला अंगलट येणार, तर नरकात जावं लागणार किंवा पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागणार. आणि वैदिक ज्ञानाचं ज्याला आशय कळालेला आहे, ज्याला ध्येय कळालेलं आहे, तो घाबरून असतो. तो म्हणतो मला या जन्म मृत्यूच्या चक्रात पुन्हा पडायचं नाही. पाप कर्म केलं असेल तर मी प्रायश्चित करतो, परंतु पुन्हा जन्म घ्यायचा नाही मला. आणि हेच ह्युमन, मानवी जे शरीर आहे ते हे समजण्यासाठीच दिलेलं आहे तुम्हाला. खूप सिरियस झालं पाहिजे आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी. तर तो अर्जुन पुढच्या श्लोकामध्ये म्हणून दाखवतो, अरे रे आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत. हे किती चमत्कारिक आहे. त्याला आश्चर्य वाटतंय की मी एवढा शिकलेला, माझे भगवंत माझे मित्र आहेत, जनार्दन माझे मित्र आहेत, तरी पण मी पाप करायला, आश्चर्याची गोष्ट. मी असं कसं काय मी तयार झालो युद्धाला. तो म्हणतो गुरुकुलमध्ये शिकून आलोय मी आणि पाप कर्म करायला लागले, नॉट गुड. किती चमत्कारिक आहे. राज्य सुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे, म्हणजे त्या प्रेरणेने आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद छोटासा तात्पर्य देतात. स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्वतःच्या बंधूची, पित्याची अथवा मातेचीही हत्या करण्या इतके पाप कर्म करण्यास प्रवृत्त होऊ शकतो, जे आज जगामध्ये आपण पाहतोय. यस, मातेचाही. बऱ्याच जणांना हे आश्चर्य वाटतंय, परंतु ज्यांचं ज्यांचं कलियुगाकडे लक्ष आहे त्यांना आश्चर्य वाटत नाही. कलियुग प्रॉपरली चाललंय. तिथं माता पित्यांना, आई वडिलांना मुलांबद्दल काही चिंता राहिलेली नाही, मुलांना आई वडिलांबद्दल काही चिंता राहिलेली नाही. सगळे इंद्रिय तृप्तीच्या मागे. कोण कोणाचा, भाऊ भावाचा नाही, बहीण नाही, कोणी नाही. आणि हे खूप मोठं पाप असतं. स्वार्थापोटी काही करणे हे पापच असतं. आणि मग त्यामध्ये पण लेवल्स असतात. एखाद्याची हत्या करणे खूप मोठं पाप असतं, महाभयानक पाप असतं. बलात्कार करणे, हत्या करणे, आणि त्या हत्येमध्ये पण लेवल्स असतात. गायीची हत्या करणे खूप मोठं पाप असतं. जो गायीची हत्या करतो किंवा गायीच्या हत्येला कारणीभूत असतो त्याला त्या गायीच्या अंगावरती जितके केस आहेत तेवढे जन्म घ्यावे लागतात, तेवढ्या वेळेला जन्म मृत्यूच्या चक्रातून जावं लागतं. परवा कुणीतरी पाप पुण्याचं गणित विचारत होतं ना, हे असे खूप कॉम्प्लिकेटेड पाप पुण्याचं हे गणित आहे. जो गुरुची हत्या करतो खूप डेंजर असतो, ब्राह्मणाची हत्या करतो, याचे तेवढेच मोठे ते पाप असतात. बाय द वे, गायीच्या हत्या करण्यामध्ये आपण सगळे सामील आहोत, हे लक्षात ठेवा.
जोपर्यंत तुम्ही गायची स्वतः काळजी करत नाही. तर ही सगळी पाप कर्म असतात. जगाच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. पण अर्जुन हा भगवंतांचा साधू वृत्तीयुक्त भक्त असल्यामुळे त्याला नेहमी नैतिक तत्वाची जाणीव असे आणि म्हणून तो अशी कर्मे करण्याचे टाळत असे. आणि आपण पण हेच केलं पाहिजे बरं का. अर्जुनाला सांगितलं युद्ध कर, बदला घे, अत्याचाराचा बदला घे, म्हणून आपण रोज करत फिरायचं नाही. अर्जुन हा निर्णय आपल्या गुरुला विचारून त्याच्याशी परामर्श करून चर्चा करून मग ठरवतो. आपल्याला जर कळत नसेल आपल्या जीवनामध्ये की इथे मी क्षमा केली पाहिजे का त्याच्या विरुद्ध बंड केला पाहिजे, हे भगवंतांचं काम आहे का माझी इंद्रिय तृप्ती आहे, 99.99% वेळेला आपल्याला कळत नाही. कारण आपण भ्रमित असतो, मोहित असतो आपल्या इंद्रिय तृप्तीच्या लोभाने. त्यामुळे आपण सदैव प्रत्येक गोष्ट आपल्या गुरूंना सांगून गुरूंशी चर्चा करून केली पाहिजे. हे प्रभुपाद पुढे एका तात्पर्यामध्ये सांगणार आहेत. प्रभुपाद सांगतात की जेव्हा आपण एखाद्यानं गुरु मानतो तेव्हा प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून केली पाहिजे. आजकाल हे सगळं जोकिंग टाईप झालेलं आहे, हो की नाही. आणि मग शेवटी अर्जुन म्हणतो यदि माम अप्रतिकारम. त्याच्यामध्ये महत्वाचा शब्द आहे अप्रतिकारम, म्हणजे मी प्रतिकार करणार नाही. मी प्रतिकार न करता देखील त्यांना मला मारावं असं वाटलं तर त्यांनी मला मारून टाकलेलं बरं. कारण क्षत्रियाचा हा धर्म असतो, जो प्रतिकार करत नाही त्याच्याशी युद्ध करायचं नाही, जो शरण आलेला असतो त्याला मारायचं नाही. हे क्षत्रिय धर्म असतो ऍक्च्युली. आणि पूर्वीच्या काळामध्ये हे सगळे नियम धर्म पाळून युद्ध केले जायचे. आजच्यासारखे बोगस क्षत्रिय नव्हते. राजा पुढे असायचा लढायला, संध्याकाळ नंतर युद्ध बंद करायचे. इनफॅक्ट संध्याकाळ नंतर एकमेकांच्या छावणीत जाऊन बोलायचे, एकमेकांशी सोबत बसून प्रसाद घ्यायचे. आजकाल घाबरतो आपण, शत्रूच्या ह्याच्यात जाऊन प्रसाद कसा घ्यायचा, विष वगैरे घातलेला असेल. रात्री अपरात्री कधीही बॉम्ब टाकतात आजकाल. आणि सामान्य जनतेला त्रास द्यायचा, युद्धाचा कधीही त्रास झाला नसला पाहिजे, विशेष करून स्त्रियांना मुलांना. आता कुणीही असले नियम पाळत नाही, हो की नाही. आता आपण पाहतोय युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे, सिरियामध्ये युद्ध चालू होतं, सगळं सपाचट करून टाकतात. मुद्दामून स्त्रियांना बालकांना मारतात जेणेकरून युद्ध थांबावं. तर हे सगळे बोगस क्षत्रिय आहेत, खरे क्षत्रिय नव्हे. तर अर्जुनाला माहिती होतं क्षत्रिय धर्म काय असतो, क्षत्रियांचे नियम काय असतात. म्हणून तो इथे म्हणतोय की मी प्रतिकार न करता देखील त्यांनी माझ्यावर अटॅक केला, तर मी निहत्ता त्यांच्या समोर जायला तयार आहे. आणि त्यांनी मला मारलं तरी मी ते त्यांना पाप लागणार नाही, मी आज घोषित करतो. परंतु मी युद्ध करणार नाही, सुपर डिक्लेअर करून टाकतो. शस्त्रधारी धृतराष्ट्र पुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर ते माझ्यासाठी अधिक चांगले होईल. इतका वैतागला तो. तात्पर्य, युद्धाला तयार नसलेल्या व निशस्त्र असलेल्या शत्रूवर हल्ला करू नये हा क्षत्रियांचा युद्ध तत्वामधील एक नियम आहे. अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा शत्रूने जरी हल्ला केला तरीही अर्जुनाने प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला. विरुद्ध पक्ष युद्ध करण्यासाठी किती उत्सुक आहे याचा विचारही अर्जुनाने केला नाही. आता कधी कधी असं होतं ना की मी क्षमाशील होतोय तर समोरच्यानी पण क्षमाशील व्हावं आणि एकमेकांशी बोलून काहीतरी तडजोड करून यातून निर्णय काढावा. पण तो अर्जुनची तशी पण अपेक्षा नव्हती. अर्जुन म्हणतो की त्यांना मारायचं असेल तर मारू दे, मला तडजोड करायची नाही. सॉरी, चुकून म्यूट दाबलं. सॉरी हा, चुकून म्यूट दाबलं. तर अर्जुन म्हणतो की मारून टाकू दे, मला काही फरक पडत नाही. भगवंतांचा महान भक्त असल्यामुळे तो सुहृदय होता. सुहृदय म्हणजे करुणा दया त्याच्यामध्ये होती आणि त्यामुळेच त्याच्यामध्ये ही लक्षणे दिसून येत होती. मेन कारण होतं त्याचं. त्यानंतर अर्जुन इथे बोलायचं थांबतो आणि संजय
बोलू लागतो. आता साहजिकच आहे, याला प्रत्युत्तर म्हणून भगवंत बोलणार, पण त्याच्या आधी एक स्टोरी फॉर्म मध्ये संजय सांगतो की काय चाललेलं आहे ते आपण वाचूया आणि मग थांबूया. म्हणजे उद्यापासून आपण श्री भगवान वाच सुरू करतायत. अत्यंत महत्वाचा श्लोक. तर या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे जिथे संजय म्हणतो, संजय उवाच एवं मुक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः. संजय म्हणाला, रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले. कास्ट आहे आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला. त्याचं अवसान गळालं पूर्णपणे, मराठीमध्ये जसं आपण म्हणतो. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, आपल्या शत्रूच्या व्यूहरचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता, पण तो शोकाने इतका व्याकुळ झाला की आपले धनुष्यबाण बाजूला ठेवून तो पुन्हा खाली बसला. भगवत भक्तीमधील अशी दयाशील आणि सुहृदय व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे. शेवटच्या वाक्याचा अर्थ काय? प्रभुपाद सांगतात की अशी भावना ज्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेली असते की या भौतिक जगामध्ये मी काहीही करू शकत नाही, मला प्लीज ज्ञान द्या, मला या भौतिक जगामध्ये माझ्या भल्याचं काय आहे ते तुम्ही समजावून सांगा. ही पूर्णपणे असं आक्रोश युक्त आपल्या मनामध्ये हा भाव आला पाहिजे, मग आपण भगवद्गीता ग्रहण करायला खऱ्या अर्थाने तयार होतो. भगवद्गीतेमध्ये काहीतरी फायदा शोधत असलो किंवा चॅलेंज करण्यासाठी वगैरे भगवद्गीता वाचत असलो, कोणालाही कळत नाही भगवद्गीता. अर्जुनच्या मनस्थितीत यावं लागतं, मग भगवद्गीता कळते. हा या शेवटच्या वाक्याचा अर्थ आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या अर्जुन विषाद योग या पहिल्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. म्हणजेच प्रभुपादांनी जे भाष्य दिलेलं आहे ते अशा प्रकारे संपलेलं आहे. Shall we read the next one? दुसऱ्या अध्यायाचा पहिला श्लोक आपण उद्याच वाचूया, म्हणजे थोडंसं कन्फ्युजिंग होईल. ऍक्च्युली याचंच कंटिन्युएशन आहे, परंतु भगवंत बोलायला सुरुवात करतात हे संजय सांगतो, त्यामुळे थोडंसं कॉन्टेक्स्ट बदलतो, नाही असं नाही. ते उद्याच वाचूया आपण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? सुना माताजी. येस, सगळं शास्त्राच्या प्रमाणाने तरी पण चुकीचं कसं? अर्जुन हे सगळं गुरु शिष्य परंपरेमध्ये ऐकलेलंच सांगतोय, तरी पण चुकीचं कसं काय? नाही, कारण एक गोष्ट लक्षात ठेवतो आपण आणि दुसरी गोष्ट विसरतो. त्यामुळे असं बऱ्याचदा आपल्या बाबतीत देखील होतं की एखादी गोष्ट बरोबर वाटत असते आणि दुसरी गोष्ट आपण विसरतो, आणि हे बरोबर वाटणारी गोष्ट आपण बरोबर घेतो किंवा त्यालाच सत्य मानतो, कारण ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी परफेक्ट असते. तर शास्त्रामध्ये अशा बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत ज्या सुपरसिडिंग असतात एकमेकाला. सुपरसिडिंग म्हणजे काय? ही गोष्ट करायची आहे म्हणून सांगितलेलं असते शास्त्रामध्ये, परंतु शास्त्रामध्ये पुढे हे पण सांगितलेलं असतं की ही गोष्ट जर करायची असेल तर ही नाही केली तर चालते, किंवा ही गोष्ट वरची गोष्ट जर करायची असेल तर या गोष्टीला तुम्ही धिडकारून लावलं तरी चालते, त्याच्याने तुम्हाला पाप लागणार नाही. अशा गोष्टी देखील शास्त्रामध्ये सांगितलेल्या असतात. आणि ह्या एकमेकाच्या वर असलेल्या गोष्टी आपण गुरुकडून समजावून घ्यायच्या असतात प्रॉपरली.
आणि जरी समजावून घेतलेले असल्या तरी कन्फ्युजन होत असतं. का होत असतं? कारण जी खालची गोष्ट असते ती आपल्याला आवडत असते. मग हेच करतो ना, ते कशाला करायला पाहिजे, है की नाही? आणि ह्याचं मेन कारण असतं आपली इंद्रिय तृप्ती, आपली या भौतिक जगातली आसक्ती. म्हणजे अर्जुनाने इथं दाखवतोय लिटरली, माझे कुटुंब, माझे स्वजन, याच्या समोर त्याला हायर प्रिन्सिपल शास्त्रातलं लक्षात येत नाही. शिकलाय सगळं, परंतु माझे स्वजन मरणार, माझ्या आजोबाला मारायला लागणार, माझ्या गुरुनं मारायला लागणार, हे त्याची आता भौतिक आसक्ती निर्माण झाली. आणि मग त्या आसक्तीला साजे सोपेस त्याने शास्त्रात कुठे कुठे काय काय वाचले ते त्याला आठवते. परंतु त्याच्याही पेक्षा धर्म श्रेष्ठ आहे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ते त्याने ऐकलंय, त्याने वाचलंय, तो सगळ्याचा अभ्यास केलाय, परंतु त्याला आता आठवत नाही, विसर पडलाय. त्या दुसऱ्या अध्यायामध्ये तो म्हणतो देखील, मी विसरलो सगळं, मला काही कळेना. आणि नुसतंच कळेना असं नाही, तर मला चक्कर यायला लागली, खूप कन्फ्युजन व्हायला लागले. प्लीज हे सगळ्याचा अर्थ मला उलगडून सांगा. म्हणजेच काय, अर्जुन पूर्णपणे आपल्यासारखा मंद पण नाहीये, किंवा आपल्यासारखा पूर्णपणे हा भौतिक गोष्टीमध्ये आसक्त पण नाहीये. पूर्णपणे विसरला नाही. तो मान्य करतो की मी जे बोलतोय ते चुकीचं आहे, मला पण कळतंय, परंतु मला श्रेयस्कर आता सध्या काय आहे ते समजेना झालंय. तुम्ही प्लीज, मी आता या घडीला मी तुम्हाला गुरु मानतो, तुम्ही आणखीन एकदा मला समजावून सांगा. आणि ही प्रभुपाद खूप छान समजावून सांगतात. ही जी अर्जुनाची मनस्थिती आहे ती आपली झाली पाहिजे, की आपण देखील अनादि अनंत जन्मापासून हे असं सगळं चुकीचंच करत आलोय, चुकीचंच समजून घेत आलोय, चुकीचंच समजून घेऊन चुकीचंच वागत आलोय. आता अर्जुनाप्रमाणे सगळं मान्य करून, सगळं बाजूला ठेवून आपण गुरुला म्हटलं पाहिजे, तुम्ही सांगा काय खरं आहे काय खोटं आहे. त्या लेवलला तो येतो. हे लॉजिकल कारण झालं. प्रभुपाद आणखीन एक कारण सांगतात, ते ऐकायचंय. प्रभुपाद आणखीन एक कारण हे सांगतात की खूपच अधार्मिकता वाढलेली आणि पुन्हा भगवद्गीता सांगणे खूप गरजेचं होतं. कोणाला सांगायचं? तुमची तर पात्रता नाहीये, सांगणार कोणाला? कळलं नाही? कारण भगवंतांनी जरी एखाद्या साधूला धरलं असतं, त्याला भगवद्गीता सांगितली असती, चाललं असतं, परंतु तसा साधू कोणीच नव्हता तेव्हा. अर्जुन एकटाच होता जो भगवंतांचा प्रिय शिष्य होता, प्रिय भक्त होता. त्याच्या थ्रू भगवंतांना हे सगळ्यांना सांगायचं होतं पुढच्या पूर्ण कलियुगासाठी. म्हणून अर्जुनाचा भ्रम, अर्जुनाचा मोह भगवंतांनी निर्माण केला. थोड्या वेळापुरतं त्याला विसरायला लावलं. आणि प्रभुपाद दोन्ही कारण सांगतात इंटरेस्टिंगली. प्रभुपाद एका ठिकाणी तर असं सांगतात, दुसऱ्या कोणाला सांगणं शक्यच नव्हतं भगवद्गीता, कारण भगवद्गीता ही फक्त भक्तांनाच सांगितली जाते, अभक्ताला ती कळतच नाही. म्हणून भक्ताला भगवंतांनी थोड्या वेळापुरतं नाटक करायला लावलं, भूमिका करायला लावली, ऍक्टिंग करायला लावली. हरे कृष्ण. येस, शास्त्राचा संदर्भ देऊन कुठली गोष्ट सांगितलं पाहिजे. पण असे काही लोक देतात ते शास्त्राचा संदर्भ देऊन सांगतात, वेगळ्या शास्त्राचे शास्त्र महाभारत. एक मिनिट प्रभू, वेगळ्या शास्त्र त्यांना काय सांगायचं? कृष्ण चैतन्य प्रभू प्रश्न विचारत आहेत की यस, शास्त्राचा संदर्भ देऊन बोललं पाहिजे, परंतु बरेचसे शास्त्राचा संदर्भ देऊनच चुकीचं बोलतात. ते बरोबर पण असतं, शास्त्राप्रमाणेच असतं, परंतु ते डझंट मेक एनी सेन्स. त्याचा काही अर्थच लक्षात येत नाही किंवा ते लागूच होत नाही, हे आपल्याला पण माहिती असतं, पण ते फोर्स करतात एक टाईप मध्ये. अशा वेळी आपण कन्फ्यूज होतो. म्हणून आता त्याचं उत्तर पण हेच आहे की इथे हे लक्षात ठेवलं पाहिजे की काही शास्त्रातली विधानं ही इथे लागू होतात, परंतु इथे लागू होत नाहीत. शास्त्रातली काही विधानं हे या विधानाला ओव्हर पॉवर करतात. हे आपल्याला थोडंफार माहिती असलं पाहिजे.
परंतु कलियुगामध्ये काय होतं, 99.99% लोक ही नराधम आहेत, फसवणारे आहेत. त्यामुळे ते शास्त्राचा आधार घेऊन फसवतात. प्रभुपाद लिहितात पुढे 7व्या अध्यायामध्ये हेच एक्झॅक्टली हेच लिहितात, शास्त्राचा आधार घेऊन फसवतात. मग हे कसं आपण डील करायचं? आणि म्हणून प्रभुपाद सांगतात की आपला आश्रय जो आहे तो शुद्ध भक्तांच्या इथे असला पाहिजे. आणि मग ते शुद्ध भक्त कसे शोधायचे, आपण आश्रय कुठे घ्यायचा, याच्यासाठी थोडेफार आपली शुद्धता पाहिजे, प्लस एक प्रिलिमिनरी प्राथमिक अभ्यास आपण केला पाहिजे भगवद्गीतेचा. जसं की आपण आता उपदेशामृत वाचलं. उपदेशामृत वाचायला, भगवद्गीता वाचायला अशी काही अट नाही आहे की तुम्ही गुरु शिष्य परंपरेमध्ये असलं पाहिजे किंवा तुम्ही मला गुरुच मानलं पाहिजे मगच मी तुम्हाला भगवद्गीता सांगणार. हे कशासाठी आहे प्रभुपाद सांगतात. म्हणून प्रभुपादांनी भगवद्गीता सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येकाला नेऊन दिली. तुम्ही वाचा, समजावून घ्या. थोड्याफार प्रमाणात तुम्ही एका ज्ञानाच्या स्टेजला या, तुम्हाला लक्षात येईल की गुरु कुणाला मानलं पाहिजे, कुठल्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेतलं पाहिजे, आणि मग तुम्ही गुरु माना, युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घ्या, आणि मग तुमची फसवणूक होणार. आता या अशा भक्तांना उत्तर कसं द्यायचं, तर त्यासाठी आपण थोडं एक्सपर्ट झालं पाहिजे. आणि तुम्ही भगवद्गीता, श्रीमद भागवतमचं वाचन सिरियसली केलं तर ऍक्च्युली तुम्हाला कोणीही शास्त्राच्या संदर्भात तुम्हाला कोणीही हे करू शकणार नाही, तर्क वितर्कामध्ये हरवू शकणार नाही. प्रभुपादांचं चॅलेंज आहे, जो भगवद्गीतेचं भागवतमचं सिरियसली वाचन श्रवण करत नाही त्याला बोलताच येत नाही. जर आपल्याला प्रचार करायचा असेल, उपदेश करायचा असेल, असा तर्क वितर्काने एखाद्याला थांबवायचं असेल तर तुम्ही भगवद्गीता आणि श्रीमद भागवतमचं वाचन श्रवण खूप सिरियसली केलं पाहिजे. कारण जसं मगाशी म्हणालो की तुम्ही त्या व्यक्तीला तुम्हाला समजावून सांगता आलं पाहिजे की दिस इज नॉट अलाउड. आणि मग प्रभुपाद म्हणतात ऍक्च्युली तुम्ही जेव्हा म्हणता की दिस इज नॉट अलाउड, हे लागू होत नाही किंवा हे अलाउड नाही आहे म्हणून, हे अलाउडला काय म्हणतात, हे करू नका म्हणून सांगितलंय, त्याला अनुमती नाही आहे, असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्हाला माहिती असलं पाहिजे कुठे दिलंय. प्रभुपादांचं एक फेमस वाक्य आहे. प्रभुपाद म्हणतात, हिंदू लोकांच्या नादाला लागू नका. प्रभुपादांचं वाक्य आहे बरं काय. कारण ते सगळं तुम्हाला मिक्स मसाला खिचडीत सांगणार. हा, जर तुम्हाला पूर्णपणे भागवतमचं ज्ञान असेल, भगवद्गीतेचं ज्ञान असेल, तर मग लागा नादाला आणि समजावून सांगा त्यांना आणि संदर्भ देऊन सांगा स्वतःच्या. एक लेटरमध्ये काय कॉन्व्हर्सेशन मध्ये प्रभुपाद असं म्हणतात. आणि उपदेशक जो असतो तो असा असलाच पाहिजे. याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी एक्सपर्ट झालं पाहिजे, परंतु जो उपदेशक असतो तो थोड्याफार प्रमाणात एक्सपर्ट असलाच पाहिजे. हरे कृष्ण. येस महादेव प्रभू. हरे कृष्ण. येस हरे कृष्ण. प्रभूजी, आपण याला असं समजू शकतो का की समजा एखाद्या घरामध्ये फिटिंग आहे, सगळी व्यवस्थित आहे, पण ते जर त्याच्यामध्ये खराबी झाली अंडरग्राऊंड मध्येच, तर मग वरतून वायर घेऊन मग आपण व्यवस्थित करू शकतो. तसं हे म्हणजे अर्जुनाचा प्रश्न होता की गुरु शिष्य परंपरेद्वारे सांगितले, ज्यावेळेस प्रॉपरली लोक आपल्या वर्णाश्रमामध्ये स्थित राहूनच कार्य करतात त्यावेळेस ते ठीक आहे. पण वर्णाश्रमामध्ये गडबड झाली, वर्णसंकर ऑलरेडी झालायच, उलट आता त्याला शुद्ध करणं गरजेचं आहे. त्यामुळं मग भगवंत पुन्हा धर्माची स्थापना करण्यासाठी असं सांगतात. असं समजू शकतो का आपण त्याला, अर्जुनाच्या प्रश्नाला, प्रभूजींनी जो प्रश्न विचारला होता त्या? येस, प्रश्न नाही. प्रभूजी सांगतायत की गुरु शिष्य परंपरेमध्ये जरी अर्जुनाने हे सगळं ऐकलेलं असलं तरी ते कुठेतरी खराब झालंय आणि ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी भगवंतांकडून ऐकायचं आहे.
असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. यस, तसाही अर्थ होऊ शकतो. आणि हेच भगवंत 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला समजावून सांगतात की गुरु शिष्य परंपरा कुठेतरी खंडित झालेली आहे, तुटलेली आहे. म्हणजेच हे ज्ञान चुकीचं यायला लागलंय. खंडित गुरु शिष्य परंपरा खंडित होणे किंवा तुटणे म्हणजेच ज्ञान चुकीचं आहे. आणि ते ज्ञान परत प्रॉपर करायला मी तुला आता पुन्हा सांगतो, असं ते म्हणतात. राईट पॉइंट प्रभूजी, तुम्ही बोलले ते बरोबर प्रभूजी. अर्जुनाने गुरु शिष्य परंपरेचं प्रमाण दिलं, परंतु भगवंतांनी लगेच नाही सांगितलं की ती परंपरा चुकीची आहे. ते 4थ्या अध्यायात सांगितलं. ते परत सांगणं गरजेचं आहे. अर्जुनाने जितके पॉइंट मांडले ते सगळे पॉइंट बाय पॉइंट भगवंत सांगतात 2ऱ्या अध्यायापासून. पहिला पॉइंट तो त्याने अर्जुनाने मांडला, म्हणजे मी या सगळ्यांना का मारू. तर 2ऱ्या अध्यायामध्ये सांगतात की यांना मारण्याचा प्रश्नच नाही, हे सगळे आत्मा आहेत, शरीर नाही. असं स्टेप बाय स्टेप सांगतात ते. कुलधर्म, जाती धर्म हे 3ऱ्या अध्यायात, 4थ्या अध्यायात कर्म म्हणजे काय समजावून सांगतात. तुला कर्म चुकीचा वाटतोय सध्या, मग 4थ्या अध्यायात गुरु शिष्य परंपरेबद्दल सांगतात. असे सगळ्या पॉइंटची उत्तरं देतात भगवंत. ठीक आहे, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम. मला प्रश्न आहे, प्रत्येक रिक्वेस्ट होते. आता तसं तुम्ही सांगितले की आपले प्रश्न आणि त्याच्या भगवंतांनी प्रत्येक अध्यायामध्ये सांगितलं, तर त्याला अनुसरून एक रिक्वेस्ट होती की जसं आता हा अध्याय पूर्ण झाला, अध्याय पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याशी निगडीत काही गोष्टी आहेत किंवा आपण कसं वागलं पाहिजे, कसं राहायचं, तर त्याच्यावरती एक लेक्चर घेऊन प्रत्येक अध्याय झाला त्याच्यावर जरा विचार करा. म्हणजे काय होतं की आपण 1-2 श्लोक रोजचं घेतो आणि नंतर ते मागचं पूर्ण विसरून जातात. पूर्ण अध्यायावरती एक लेक्चर घेतलं की, आणि जसं आता पुढचा अध्याय येतात तर मागच्या अध्यायाशी कसं निगडीत आहे, आपण आपलं त्याच्याशी काय संबंध आहे, आपण त्याच्याशी करणार त्याच्याबद्दल एक असं मला वाटतं. अरे या घेऊ शकतो आपण तसं. परंतु आपण घेऊ शकतो, घ्यायला काही हरकत नाही. बरेचसे अध्याय असे आहेत की ते एकमेकाला जोडलेले पण आहेत. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती असं नव्हतं झालेलं की प्रत्येक अध्यायाच्या वेळेला भगवंत म्हणाले आता अध्याय 2रा मी सुरू करणार आहे वगैरे. हे कंटिन्युअस चर्चा होती ऍक्च्युली. ही व्यासदेवांनी मुद्द्याप्रमाणे थोडीशी अध्यायांमध्ये विभाजित केली, नाही तर हे अध्याय वगैरे काय नव्हते तसे. यस, परंतु तरीही आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली आपण काय केलं पाहिजे ते प्रत्येक श्लोकाला लक्षात ठेवायचं. अध्याय झाल्यावरच नाही. भगवद्गीतेतला प्रत्येक श्लोक आणि श्लोक हा प्रॅक्टिकल आहे. एकही असं नाही आहे श्लोक ज्याचा आपल्या जीवनाशी काही संबंध नाही. अख्खा अध्याय प्रॅक्टिकल आहे, सगळं प्रॅक्टिकल आहे. या जसं की पहिल्या अध्यायाबद्दल बोललं पाहिजे. मला वाटतं पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण बोललो याच्याबद्दल. पुन्हा एकदा जरी बोललं तरी काही वाईट होणार नाही की एक्झॅक्टली अर्जुनासारखी आपली परिस्थिती आहे सध्या. काय केलं पाहिजे, काय केलं नाही कळत नाही आपल्याला. आणि हा विषय येतो 2ऱ्या अध्यायामध्ये, जेव्हा अर्जुन पुन्हा रडायला लागतो आणि भगवंत मग त्याला फटकारायला सुरुवात करतात. तेव्हा प्रभुपाद सांगतात की एक्झॅक्टली आपली परिस्थिती पण सेमच आहे. जे सत्य आहे, जे खरं आहे त्याला आपण खोटं समजून बसलोय, जे खोटं आहे त्याला खरं समजून बसलोय, आणि काय करायचं तेच आपल्याला कळत नाही. जनरली हे प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला मागच्या अध्यायाची थोडी उजळणी येतेच. सेपरेटली करायचं तर सेपरेटली पण करू शकतो.
विचार करूया त्याच्यावर. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. आता या अध्यायामध्ये अर्जुनचा विषाद योग दाखवलाय. तर मला असं विचारायचंय की आपल्या ज्या डेलीच्या लाईफ मध्ये ना काही असे सत्पुरुष असतात की ते आपल्यासारख्या लोकांवर प्रचंड प्रेम करतात, पण ते असे अटॅच नसतात. म्हणजे त्यांना काही फरक पडत नाही. आपण त्यांना परत फेडीत तेवढं म्हणजे जसं आपल्याला एक्सपेक्टेशन असतात फॅमिलीमध्ये तसे त्यांना नसतात आपल्याकडनं, पण त्यांचं प्रेम एवढं निर्मळ असतं. तसं आपलं कधी होणार? म्हणजे आता अर्जुन जसं म्हणतोय माझे मुलं माझा परिवार, तशीच कंडिशन आहे प्रभूजी आता आपली. त्याच्यामधून ती भावना जी आता म्हणजे इव्हन कलियुग मध्ये पण काही असे व्यक्ती, काही असे साधू लोक मी बघितले की खूप प्रेम करतात आपल्यासोबत आणि त्याच्या उलट आपल्याकडनं काहीच अपेक्षा ठेवत नाही. असं व्हायला पाहिजे. असं कधी होईल प्रभूजी? कसं होणार? ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस जी आहे ही प्रोसेसला आपण जर प्रॉपरली फॉलो केलं तर नक्की होणार. जसं की तुम्ही तुमच्या लॅबमध्ये 2 स्टेप गाळून डायरेक्टली 5व्या स्टेपला जाऊन रिझल्ट कधी येणार म्हणत नाही. तसंच ही प्रोसेस ऑथेंटिक आहे. ही प्रोसेस खूप मान्यता प्राप्त आहे. या प्रोसेसला आपण जर सिरियसली, प्रामाणिकपणे आणि सिन्सिअरली फॉलो केलं तर नक्की येते ती स्टेज ऍक्च्युली. येस, हे एवढं सोपं नाही आहे की लॅबमध्ये आपण 10 एक्सपेरिमेंट करून रिझल्ट शोधण्या इतकं सोपं नाही आहे, परंतु आहे सॉलिड. फॉर एक्झाम्पल तुम्ही जे म्हणाला त्या तसं बघायला गेलं तर एका सेकंदात पण येऊ शकते आणि हजारो जन्म पण लागू शकतात. हे सगळं आपल्यावरती अवलंबून आहे की आपण ह्या ज्ञानाला किती सिरियसली घेतो, त्या प्रोसेसला किती सिरियसली घेतो. फॉर एक्झाम्पल तुमची एखादी प्रोसेस असते ती तुम्ही सिरियसली घेता, पण तुमच्या हाताखाली काम करणारे, इंटर्नशिप करणारे वगैरे कोणी विद्यार्थी वगैरे असतील ते एवढे सिरियसली घेत नाही. मग ते विचार करत बसतात, रिझल्ट काय येत नाही. कोणाचं हे चालू आहे? भक्ती विज्ञान गोस्वामी महाराज एकदा कथा सांगत होते. ते PhD करत होते मॉलिक्युलर बायोलॉजी मध्येच. आणि मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये रिसर्च करणाऱ्यांचं काम कसं असतं, एक ठराविक कंडिशन तयार करायची आणि 2 दिवसांनी रिझल्ट बघायचा. ठराविक कंडिशन तयार करायची, त्यात एवढं मॉडिफाय करायचं, 2 दिवसांनी रिझल्ट बघायचा. अजून एक काहीतरी मॉडिफाय करायचं, 2 दिवसांनी रिझल्ट बघायचा. असे 6 महिने करत होते तरी त्यांना काही रिझल्ट मिळत नव्हता. वैतागलेले शेवटी. तशी परिस्थिती होते कधी कधी, परंतु काय चुकतं ते आपल्याला कळत नसतं. म्हणून ही प्रोसेस खूप रिगरसली आणि सिरियसली घेतली पाहिजे. शास्त्रामध्येच हे सांगितलेलं आहे, तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुष परम. भक्ती योगाच्या प्रक्रियेला जो सिरियसली घेतो आणि शास्त्रोक्त पद्धतीने सिरियसली घेतो त्याच्या जीवनामध्ये ही स्टेज 100% येते. हा जो मुद्दा आहे प्रेमाचा, हा भगवद्गीतेमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये सांगितलाय आणि तो इतका छानपणे समजावून सांगितलाय आणि त्याची बेसिस तयार केलेली आहे. सगळ्याचं बेसिस. आता हे कसं असतं, ज्या क्षणाला तुम्हाला समजतं की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, त्या क्षणाला तुम्ही त्या स्टेजला येऊ शकता. तेच लवकर समजत नाही. म्हणजे इंग्लिशमध्ये याला खूप छान शब्द आहे, तो म्हणजे तेच लवकर रिअलाइज होत नाही. मराठीमध्ये त्याला जाणणे म्हणतात, परंतु ऍक्च्युली मराठीमध्ये समजणे, कळणे, जाणणे त्याच्याही पलीकडचा शब्द असतो, तो म्हणजे साक्षात्कार होणे. त्याला इंग्लिशमध्ये रिअलायझेशन म्हणतात. ते रिअलाइज होणे खूप कठीण असतं. समजतं खूप फास्ट, जाणतो पण आपण फास्ट, तर लवकर रिअलाइज होत नाही. आणि ते रिअलाइज होण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी पूर्णपणे कंट्रोल सोडावा लागतो.
त्याच्याशिवाय होत नाही. आणि हे मॅक्झिमम लोकांना हेच लक्षात येत नाही. कंट्रोल पूर्णपणे आपल्या हातातला सोडावा लागतो. याचं परफेक्ट उदाहरण श्रील प्रभुपाद देतात की द्रौपदी खूप वेळ प्रयत्न करत होती की कोणीतरी मदतीला येईल, आणि ती भगवंतांचं नाव घेताना देखील ती साडी पकडूनच भगवंतांचं नाव घेत होती, परंतु भगवंत येत नव्हते. जेव्हा तिने पूर्णपणे सोडून दिलं आणि दोन्ही हात वर केले, तेव्हा भगवंतांनी मदत केली. ही आपला जो शेवटचा अहंकार असतो ना, तो आपल्याला अडकून ठेवत असतो. समजत असतं सगळं, कळत असतं सगळं, परंतु हा जो शेवटचा अहंकार आहे तो मात्र आपल्याला कंटिन्युअसली बांधून ठेवतो. याच्यासाठी ही प्रक्रिया सिरियसली घेतली पाहिजे. या प्रक्रियेमध्ये भक्तांचा संघ सिरियसली घेतला पाहिजे. बऱ्याच लोकांना संघ म्हणजे काय कळत नाही. असंच संघ खूप फास्ट सोडला पाहिजे, सिरियसली सोडला पाहिजे. हे माझ्याकडून तुम्ही कधी ऐकलंय की नाही माहिती नाही. शेवटचं वाक्य सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, मग आपण थांबूया. श्रील प्रभुपाद नेहमी सांगतात की वन शुड बी व्हेरी ऑनेस्ट अँड सिन्सिअर. ते मराठीमध्ये हे समजून सांगायचं खूप कठीण जातं, कारण ऑनेस्ट आणि सिन्सिअर दोन्हीचा अर्थ एकच असतो मराठीमध्ये, पण इंग्लिशमध्ये वेगळा असतो. ऑनेस्टचा अर्थ असतो स्वतःशी प्रामाणिक असणे, आणि सिन्सिअरचा अर्थ असतो प्रामाणिकपणे प्रयत्न करणे. हे दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे. स्वतःशी प्रामाणिक असणे म्हणजेच काय, माझ्याकडून ही चूक होते, मी अजून त्या लेवलला नाहीये हे मान्य करणे. बऱ्याच लोकांची हीच याच स्टेजला ज्ञान सगळं असतं, परंतु ते मान्य करायचं नसतं. आणि मग नेक्स्ट स्टेप, सिन्सिअरली त्यातून बाहेर येण्याचे सिन्सिअर प्रयत्न करणे. सिन्सिअर प्रयत्न करणारे करोडोमधले एखादे असतात. प्रॉब्लेम तो होतो. या दोन्ही गोष्टी जर केल्या तर प्रभुपाद म्हणतात की तुम्हाला 100% या जन्मात भगवंत दिसणार, या जन्मात तुम्हाला शुद्ध प्रेम करणार, या जन्मात तुमचा उद्धार होणार. आणि हे केलं पाहिजे आपण. कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. परवाच मी समजावून सांगत होतो. ऍक्च्युली मी त्याच्यावरतीच काल आणि आज काम करत होतो. अर्जुन इतका दुःखी आहे, आपण त्याच्याशी तुलना केली तर आपण पण त्याच कंडिशन मध्ये आहोत, परंतु अर्जुनाने भगवद्गीता 45 मिनिटांमध्ये अतिशय विचित्र अवस्थेमध्ये ऐकली आणि त्याला ती समजली आणि त्याचं हृदय परिवर्तन झालं आणि तो त्याप्रमाणे काम करायला लागला. आपण किती दिवस वाचन करतोय बघा, किती दिवस श्रवण करतोय, किती वाचन करतोय, किती श्रवण करतोय, किती सत्संग करतोय. छोट्या छोट्या गोष्टी देखील आपल्याला सिरियसली घ्याव्याशा वाटत नाही. त्या जेव्हा सिरियसली घ्याव्याशा वाटतील तेव्हा आपल्यामध्ये बदल घडणार. अर्जुन मध्ये का बदल घडला 45 मिनिटांमध्येच? कारण त्याने सिरियसली घेतलं. एका वाक्यात त्याने सांगून टाकलं, तुम्ही जे म्हणाल तेच मी करणार, करिष्ये वचनम तव. आपण तयार होत नाही तसं करायला. आपण सगळे हे ज्ञान फिल्टर करून घेतो. आपल्याला काय चांगलं आहे, काय चांगलं नाही, असं माझ्या धारणा, माझ्या ह्या फिल्टर करायची आपल्याला लहानपणापासून, अनादी अनंत जन्मापासून सवय लागलेली आहे. तर हे फिल्टर करणे बंद केलं पाहिजे. जे सत्य आहे ते सत्य म्हणून मान्य केलं पाहिजे. अर्जुन सारखी मनोधारणा, दृढता निर्माण केली पाहिजे, दृढ निश्चय निर्माण केला पाहिजे. मग हे थोडंसं सोपं जातं. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय.
वैष्णव ठाकूर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.